मित्रांनो, दिल्लीमध्ये आता सध्याच्या घडीला राजकीय घडामोडींनी प्रचंड असा वेग घेतला असून सगळ्यात मोठ्या घडामोडी आता घडायला सुरुवात झाली असून याच मध्ये सध्या चालू असलेलं कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन, त्या आंदोलनामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सगळ्यात मोठी जवळची भूमिका आणि त्यानंतर मित्रांनो कालचा झालेला लाठीमार, या सगळ्यांच्या नंतर मित्रांनो शिवसेनेच्या गोटातून आलेली सगळ्यात मोठी खबरबात म्हणजे उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय झाल्याच्या नंतर आता सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या निकालाच्या संदर्भातील उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मोठा जल्लोष, एकनाथ शिंदे यांना जबर मोठा धक्का, महाराष्ट्राच्या राजकारणात मित्रांनो काय घडलंय जाणून घेऊया। सगळ्यात मोठी बातमी शिवसेनेच्या संदर्भातली, महाराष्ट्राच्या राजकारणातली। मित्रांनो, सध्या आपण जर पाहायला गेलो तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या गोष्टींची सगळ्यात मोठी उत्सुकता होती, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला नवीन पक्ष आणि चिन्ह मिळणार, त्यांच्या हातातून पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरे यांच्या हाती येणार, शिंदे सेनेला कोणतं चिन्ह दिलं जाणार, एकनाथ शिंदेच्या पक्षाचं नवं नाव काय असणार, या सगळ्या प्रश्नांना आता मित्रांनो पूर्णविराम मिळतोय। गेल्या वेळेस सुप्रीम कोर्टामध्ये झालेल्या सुनावणीच्या दरम्यान सुप्रीम कोर्टाने आपलं सगळ्यात मोठं मत व्यक्त करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दिलेलं सगळ्यात मोठं धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव एकनाथ शिंदेंना कायमस्वरूपी वापरता येणार नाही किंवा शिंदेच्या शिवसेनेकडे नाव आणि चिन्ह कायमचं राहणार नाही, असा जेव्हा मोठा इशारा दिला होता तेव्हाच वाटलं होतं की एकनाथ शिंदे यांची शिवसेना आता उद्धव ठाकरे यांच्या हातात येणार आहे। परंतु काही लोकांच्या म्हणण्यानुसार काही लोकांनी अशा प्रकारचे निकाल देऊन मग तो केंद्रीय निवडणूक आयोग असेल किंवा महाराष्ट्राचे विधिमंडळाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर असतील, यांनी त्या प्रकारचा निकाल देऊन सुप्रीम कोर्टाकडे ते प्रकरण पाठवली आणि पुन्हा हे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग राहिलं आणि यातूनच मित्रांनो शिवसेनेच्या निकालाची तारीख आली आणि महाराष्ट्राच्या राजकारणावरती बोलायला सुरुवात झाली। आणि मित्रांनो इथे काय घडतंय तर शिवसेनेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या हातातून पक्ष चिन्ह निसटतंय। मुंबईत या घडामोडी घडतायत, दिल्लीमध्ये वेगवान घडामोडी घडतायत। दिल्लीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटाचे वकील असणारे कपिल सिब्बल यांनी सगळ्यात मोठा निर्णय घेत सध्याच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत शर्मा यांना देखील त्यांनी उद्देशून म्हटलंय आणि शिवसेना ही ठाकरेंची आहे आणि शिवसेना ठाकरेंकडे राहणार, तेव्हा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला आपण नवीन पक्षचिन्ह द्यावं, या प्रकारची कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश सूर्यकांत शर्मा यांच्याकडे देखील मागणी केलेली होती। आणि आता मित्रांनो त्यावरती प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झालेली आहे। या सुनावणीमध्ये उद्धव ठाकरे यांचं प्रचंड मोठं वजन वाढलं असून इथे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी सगळ्यात मोठा धोका मानला जात आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात जर आपण सध्या बघितलं मित्रांनो, पुढील 2 मिनिटांमध्ये आपण बघणार आहोत की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे धनुष्यबाण चिन्ह, तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला कोणता पक्ष आणि चिन्ह मिळणार, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला नवीन चिन्ह आणि नवीन पक्ष घ्यावं लागणार, ही महाराष्ट्राच्या राजकारणातली सगळ्यात मोठी घडामोड आहे। कारण मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने म्हटलंय की जर शिवसेना नाव आणि पक्ष आणि चिन्ह आम्हाला देता येत नसेल तर ते कुणालाही वापरता येऊ नये, कारण की ती शिवसेना प्रमुखांची निर्मिती होती, शिवसेना प्रमुखांनी ते तयार केलेलं होतं। मग पक्ष पण उद्धव ठाकरेंचा जरी आम्हाला नाही मिळाला तरी चालेल, पण एकनाथ शिंदेच्या हातातून तो पक्ष गेला पाहिजे, एकनाथ शिंदेच्या हातातून धनुष्यबाण चिन्ह गेलं पाहिजे, प्रथम दर्शनी ते आमच्याकडे आलं पाहिजे, कारण ते आमचंच आहे, अशी मागणी उद्धव ठाकरेंच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टाकडे केली। त्यानंतर म्हटलंय जर निकाल अशा प्रकारे आमच्या बाजूने येता येत नसेल तर पक्ष आणि चिन्ह गोठवल्यास आम्हाला आनंद होईल आणि त्यानंतर तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नवीन पक्षाचं नाव द्या, नवीन चिन्हाचं नाव द्या
आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मैदानामध्ये उतरून ठाकरेंच्या शिवसेनेशी लढू द्या, अशा प्रकारचा थेट इशारा कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश असणारे सूर्यकांत शर्मा यांना केलाय. त्यामुळे मित्रांनो, सध्याच्या या राजकीय घडामोडीमध्ये जर पाहायला गेलं तर 29 जुलै रोजी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची अंतिम सुनावणी, अंतिम निकाल, अंतिम उद्धव ठाकरेंची शिवसेना की एकनाथ शिंदेची शिवसेना, हे सगळ्यांचा निकाल आपल्याला 29 जुलैला समजतोय. कोर्टाने तारीख दिलेली असून 5व्या ते 6व्या नंबरला आपल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं प्रकरण असल्या कारणाने त्याच्यावर सुनावणी होऊन निकाल देखील येईल आणि या दिवशी मात्र उद्धव ठाकरे जिंकलेले असतील असे सध्याचं वातावरण महाराष्ट्रात निर्माण झालंय. मित्रांनो, याबद्दल आपणास काय वाटतंय? नक्कीच आपल्या प्रतिक्रिया द्या. धन्यवाद.